महोदय, हे विधेयक आणल्याने याच्यामध्ये सुधारणा आणली, अतिशय चांगलं सुधारणा आणली, मी स्वागत करतो. मला वाटतंय माझ्या माहितीप्रमाणे सुधाकर नाईक साहेबांच्यापासून आर पाटलांच्यापासून या डान्स बार बंदीवरच्या कायद्यासाठी आणि अश्लील नृत्य बंद होण्यासाठी अनेक विधेयकं या ठिकाणी आले. अनेक वेळा त्याच्यामध्ये वेगवेगळ्या सुधारणा केल्या गेल्या. मगाशी जितेंद्र आव्हाडांनी अंशतः विरोध सांगितला. मी आपल्याला निश्चित सांगतो की हे विधेयक आणण्यामागचं उद्देश आणि कारणं निश्चितपणे सगळ्यांना कल्पना आहे. मगाशी साटम साहेबांनी सांगितलं की कोट्यावधीची उधळण, कोट्यावधी रुपये एका रात्रीमध्ये उधळले जातात. तरुण पिढी बर्बादीकडे जायला लागलेली आहे. सरकारी अधिकारी माझ्या माहितीप्रमाणे आणि कॉन्ट्रॅक्टर आमच्या जिल्ह्यातून या पनवेलला यायचे आणि पहाटे परत निघून जायचे. अशा पद्धतीचे वातावरण या डान्स बारवरती आहे. मला वाटते ह्याच्या मागचं उद्देश आणि कारण एकच आहे, अश्लील नृत्याला बंदी केली पाहिजे, ज्याच्या माध्यमातून या ठिकाणी पैसे उधळले जातात, तरुण पिढी बर्बादीकडे जाते. ऑर्केस्ट्रा असू देत, बाकीच्या गोष्टी सगळ्यांना मान्य आहे. खरोखर मंत्री महोदयांना मला विचारायचं आहे की ही सुधारणा आणल्यानंतर आपल्या हातामध्ये कायदा आहे, आपण त्या महिलांचं संरक्षण करू शकतो. ऑर्केस्ट्रा असतील, कलाकार असतील, जे चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कला किंवा आपलं सादरीकरण करतात, त्यांना कुठे अडचण नाही. परंतु खरोखर हा कायदा अंमलात आणायचा असेल तर कायद्याचं रक्षण करते आपण आहे. आणि खरोखर करायचं असेल तर या सुधारणांनी पाठिंबा देतो. मग त्यामध्ये CCTV बसवा किंवा आणि काही गोष्टी बसवा, परंतु एक पालन आपण योग्यरित्या कठोर करावं, ज्याच्या माध्यमातून आपल्याला कल्पना आहे की तरुण पिढी बर्बाद होते. या ठिकाणी अनेक गँगवार या ठिकाणी झालेले आहेत. या असल्या गोष्टी बंद करण्यासाठी कडक कायदा त्या तुम्ही करा. त्याच्यामध्ये कलाकारांचं नुकसान होऊ नये या सगळ्या बाबी एका बाजूला ठेवा, परंतु जिथं गुन्हेगारी वाढते अशा स्वरूपामध्ये कडक कायदा करा, त्याची अंमलबजावणी होऊ देत. हे प्रत्यक्षात दिसायला पाहिजे, हे प्रत्यक्षात याचा अंमल झाला पाहिजे. आणि मला वाटते गृह खातं याच्याकडं, आज गृह खातं मुख्यमंत्र्यांच्याकडे आहे आणि बिल आपण गृहमंत्री या ठिकाणी आज आपण भोईर साहेब पण सादर करताय. ह्याचा उद्देश खऱ्या अर्थानं सफल व्हावा, ज्याच्यामध्ये कलाकार मरता कामा नये, तो अश्लीलता आणि ज्या ठिकाणी गुन्हेगारी आणि अमाप पैशाची उधळण होते, तरुणांचं जीवन वाचलं पाहिजे. या दृष्टीनं आपण त्याची अंमलबजावणी खरोखर करणार का, याच विषयी आपल्या आहे. जर एखादा पोलीस अधिकारी चुकीच्या पद्धतीनं वागत असेल तर त्याचं डायरेक्ट सस्पेन्शन त्या ठिकाणी करा. हा कायदा चांगल्या पद्धतीनं आपण आचरणात आणा, एवढीच या विधेयकाला निमित्तानं मी आपल्याला कल्पना देतो. या विधेयकाला आमच्या सर्वांचाच एकमतानंच पाठिंबा असणं काय अडचण नाही आहे. आपण या ठिकाणी या कायद्याचं रक्षणासाठी आणि या जे विधेयक आणलं त्याला मी पाठिंबा. धन्यवाद.